माफ करा महाराज, क्षमा असावी महाराज असं बोलून किती वेळ चालणार? तुम्ही आधी त्यांच्या नावावरती फक्त राजकारण करत होते आणि आता तुम्ही त्यांना तुमच्या पक्षाचं बनवलंय. आणि हे सगळं कुणामुळे होतंय? की जे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणतात आणि जेव्हा त्यांची अशी विटंबना होते तेव्हा ते गप्प बसतात. अरे, ज्या राजांनी दिवस न बघितली, रात्र न बघितला, ऊन न बघितलं, पाऊस न बघितलं, वादळ न बघितलं आणि पूर्ण आयुष्य फक्त झटपट करत राहिले. कोणासाठी? हे सर्वसामान्य माणसांसाठी, हिंदवी स्वराज्यासाठी. आणि जेव्हा तुमची पाळी आली, त्यांची जेव्हा विटंबना होते आणि तेव्हा तुम्ही काय करता? फक्त गप्प बसता. कारण की तुम्ही घाबरता की बाबा ही कुठली पॉलिटिकल पार्टी आहे, ही सेंटरमध्ये, ही स्टेटमध्ये, हे आपण जर यांच्या विरुद्ध काय बोलले तर आपल्याला येऊन घरी काय करतील ना काय करतील. अरे, मावळ्यांना काय वाटलं नसेल का रे की ज्यांच्यासाठी त्यांनी फक्त अहोरात्र फक्त आणि फक्त त्रास सहन केलाय, रक्त वाहिलंय, ते जेव्हा त्यांची विटंबना होते तेव्हा ते फक्त गप्प बसतात. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज फक्त 19 फेब्रुवारीला आठवतात. अरे, त्यांचे आचार, त्यांचे विचार स्वतःच्या आचरणात आणण्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवत नाहीत? अरे, कुठलेही महापुरुष असू दे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वतंत्रवीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे. आणि तुम्ही स्वतःला त्यांचे अनुयायी म्हणता आणि जेव्हा अन्याय होतो तुम्ही काय करता? फक्त गप्प बसता. आणि तुम्ही शांत का बसलेत? का? हे अजून तुमच्या धर्मा वगैरेवर नाही आलंय म्हणून तुम्ही अजून सगळे शांत बसलेत. आणि तुम्ही कुठल्या पण धर्माचे असू दे ना, तुम्ही बुद्धिस्ट असू दे, तुम्ही हिंदू असू दे, तुम्ही शीख असू दे, तुम्ही जैन असू दे, पण जेव्हा तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणता, सगळ्यांनी एकत्र येऊन अशा विटंबनेचा विरोध केला पाहिजे. कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त कुठल्या एका धर्मासाठी नाही, सगळ्या धर्मासाठी लढलेले आहेत. आणि ह्याच्या पण वर छत्रपती शिवाजी महाराज माणुसकीच्या धर्मासाठी लढलेले आहेत. आणि मी फक्त या पक्षाबद्दल बोलत नाहीये, कुठलाही पक्ष असो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पक्षाचं चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांवरती लादू शकत नाही. त्यांच्यावरती फक्त आणि फक्त भगवा शोभतो. महाराष्ट्रातला किंवा देशातला कुठलाही पक्ष असू दे, ते स्वतःचं पक्षाचं चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांवरती लादू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला जेव्हा मावळा म्हणता, या मावळाचा अर्थ काय तुम्हाला आधी जाणून घ्या. मावळा म्हणजे जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो तो म्हणजे मावळा. डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची अशी विटंबना होते आणि तुम्ही काय करता? तुमचं तोंड फक्त गप्प राहतं. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुमचे डोळे उघडले नसतील, तुमचं रक्त सळसळलं नसेल, तर तुम्ही स्वतःला मावळा म्हणून सोडून द्या. जय हिंद, जय शिवराय, जय भीम.